अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर चला मंडळी, आपण स्वामी समर्थांच्या कथेला सुरुवात करूयात. स्वामी समर्थांची प्रकट होण्याची कथा आणि स्वामींनी केलेले चमत्कार आपण बघणार आहोत. तर चला कथेला सुरुवात करूया. पण त्या अगोदर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो असे स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला कथेला सुरुवात करूया. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली, अनेक चमत्कार केले. नदीचे गूळ आणि साधूचे कुळ विचारू नये असे म्हणतात. तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते. तेव्हा त्यांनी मी नृसिंह भान श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे. श्री शैलमता महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे. तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्ष एकाच जागेवर तपश्चर्या केली. खूप वर्ष तिथं असल्याचे त्यांच्या अवतीभोवती झाडे, वेली आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते. एकदा उद्धव नावाचा लाकूडतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असतात. त्यांच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांच्या पायाला रक्त यायला लागले. ते जागृत झाले आणि वारुळातून बाहेर आले. अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूडतोड्या घाबरला आणि क्षमायातना माग करायला लागला. स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले. आत्ता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले. श्री शैलमहून ते भारताभर भ्रमण करून अक्कलकोटला आले. तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते, भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते. म्हणूनच स्वामी समर्थांचं हे वाक्य आख्या स्वामी भक्तांना हे खूप दिलासा देऊन जाते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हेच वाक्य संकटांवर मात करतं. तर मंडळी, कशी वाटली ही स्वामींची कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा पूर्णपणे बघितल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.